सुमारे 2500 वर्षाचा इतिहास मराठी भाषेला लाभला आहे। त्यामुळे मराठीत संशोधन होणे आवश्यक आहे। मराठीच्या विकासासाठी मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूर येथे सुरू करण्यात आले आहे। त्यामुळे विद्यापीठाने गुणवत्तेची कास धरावी यासाठी विद्यापीठाला आवश्यक संपूर्ण सहकार्य देऊ अशी ग्वाही उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली। अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात अभिजात भाषेचा दर्जा मिळालेल्या 11 भाषांच्या प्रतिनिधींच्या परिषदेला सुरुवात झाली। यावेळी संत गाडगेबाबा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते, मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर अविनाश आवलगावकर, विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव डॉक्टर मनीष जोशी, मराठी भाषा विभागाचे सचिव किरण कुलकर्णी, मराठी भाषा विभागाचे सहसचिव अभय खांबोडकर आदी उपस्थित होते। सुरुवातीला मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रंथदिंडी काढण्यात आली। शिप्रा मानकर यांनी सूत्रसंचालन केले। अभिजात भाषा परिषदेत देशभरातील 11 भाषांचे प्रतिनिधी उपस्थित झाले आहेत। त्यांना त्यांच्या भाषेत कळावे यासाठी भाषिणीचा उपयोग करण्यात येत आहे। एकाच वेळी 11 भाषांमध्ये वक्त्यांच्या भाषणानुसार तात्काळ भाषांतर करण्यात येत आहे। 11 प्रकारचे भाषांतर करण्याची ही पहिलीच वेळ आहे। भाषिणी हे भारतीय भाषांचे रूपांतर करणारी यंत्रणा आहे। यामुळे वक्ता त्यांच्या मातृभाषेतून सादरीकरण करीत असताना श्रोत्यांना समोरील स्क्रीनवर त्यांच्या भाषेतील भाषांतर वाचनाची सुविधा करण्यात आली आहे। यामुळे उपस्थित सर्वांना वक्त्यांचा विषय कळण्यास मदत झाली आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।